आतापर्यंत या देशातल्या अर्थव्यवस्थेबाबत देशाच्या पंतप्रधानाने किंवा या सरकारनं ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था डुबवणाऱ्याच. मग नोटबंदी असेल, जीएसटी असेल, अशा अनेक. त्याच्यामुळे प्रधानमंत्री जेव्हा अशा काही घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात भीतीचा गोळा आहे. हे सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अजिबात नाही. 85 कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काय अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही. ज्या पद्धतीनं रुपया लुडकत खाली गाडला गेला, 87 रुपये, हे काय चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही. त्यांचं म्हणणं आहे की गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी मी प्रार्थना करतो. आता हे गोरगरीब कोण? गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर, आणि गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती मोदींचे मित्र गौतम अडाणीवर. या देशात सध्या सगळ्यात गरीब कोणी असतील तर ते गौतम भाई अडाणी आहेत, जे मोदींचे मित्र आहेत, अमित शहाचे मित्र आहेत, भाजपचे मित्र आहेत. आणि लक्ष्मी त्यांच्या प्रसन्न व्हावी यासाठी देशाच्या आर्थिक योजना, अर्थसंकल्प ते राबवले जातात. त्याच्यामुळे मोदींच्या बोलण्यावर गरिबांनी विश्वास ठेवू नये. सोनिया गांधी यांच्या एका विधानानं वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रपतींचा उल्लेख त्यांनी पुअर लेडी असा केला. सोनियाजी काय बोलल्यात, कोणत्या संदर्भात बोलल्यात ते पाहणं महत्वाचं आहे. मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही. आणि या देशाच्या राष्ट्रपती पदावर एखादी पुअर लेडी बसली असेल तर ते कौतुकास्पद आहे ना. आम्ही म्हणतो की सामान्य घरातली स्त्री, एक गरीब घरातली स्त्री या देशाची राष्ट्रपती झाली आणि त्यांना जर पुअर म्हटलं असेल तर त्यात मला काय चुकीचं वाटत नाही. सामान्य माणसाला सर्वोच्च पदावर बसवण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल आणि त्या बसल्या असतील पुअर लेडी म्हणून किंवा पुअर मॅन म्हणून, त्या अर्थानं सुद्धा पुअर होतं. आणि दुसरं म्हणजे दबावाखाली असलेली सर्वोच्च पदावरची व्यक्ती, त्यालाही पुअर मॅन किंवा पुअर लेडी म्हटलं जातं. रावसाहेब, त्याचा संदर्भ असा होता की काल संसदेत भाषण करताना राष्ट्रपती मुर्मू या थकल्यासारख्या वाटत होत्या. या अनुषंगानं त्या पुअर लेडी, ऑफकोर्स त्यांची प्रकृती पुअर झाली असते. प्रकृती सुद्धा पुअर होते ना. तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून किस काढून विरोधी पक्षाच्या संदर्भात ही भूमिका घेणं चुकीचं आहे. अशा अनेक शब्दावल्या सत्ताधाऱ्यांनी वापरलेल्या आहेत. मग सोनिया गांधींच्या आजारपणावरती असेल, राहुल गांधींवरती असेल, उद्धव ठाकरेंवरती असेल, शरद पवारांवरती असेल, लटकती भटकती आत्मा काय प्रकार आहे हा? भटकती आत्मा काय प्रकार काय हा? पवार साहेबांविषयी भटकती आत्मा म्हणालात, उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणालात, तसंच पोअर लेडी. हा उल्लेखाचा संदर्भ द्यायचा झाला तर भाजपच्या एका मंत्र्यानं उद्धव ठाकरेंना चपट्या पायाचे आहे ना, बोलले ना. त्यावरून नाही, हे असे तुम्ही बघा, ही भाषावली बरं का, हे शब्दरत्न उधळायला सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली या राजकारणामध्ये. तेव्हा त्यांना असे शब्द जर कोणी परतफेडीने देत असतील, पण राष्ट्रपतींचा सन्मान राहिला पाहिजे. राष्ट्रपतींविषयी अपशब्द वापरला जाऊ नये. आणि पुअर लेडी किंवा पुअर हा शब्द म्हणजे असंसदीय नाही. रावसाहेब, एक राज्यातली बातमी आहे की SIT स्थापन केली गेलेली आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्या अटकेचा जो सगळा एकूण प्रकार होता त्या संदर्भात आता हे अत्यंत दादांत खोटं आहे. आता माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार जाऊन जवळजवळ 3 वर्ष होऊन गेली. 3 वर्ष, आणि अजूनही ते आमच्या अटकेच्या काही कारस्थानासंदर्भात घोळ घालत बस. यांना कोण अटक करणार? आणि जर त्याने गुन्हा केला असेल एखाद्याने तर ती किती मोठी व्यक्ती असेल, त्यांना का अटक होऊ नये? कोणी असेल. मग आम्हाला ज्या अटका झाल्या ती कोणती कारस्थानं होती? ती खरी प्रकरणं होती का? ते कोर्टानंच सांगितलं. मग त्याबद्दल ह्यांना अटक करायची, यांच्याविषयी SIT करायची. ठाकरे सरकारनं
भ्रष्टाचाराच्या शोधासाठी ज्या SIT स्थापन केल्या होत्या त्या ह्याने आल्याबरोबर रद्द केल्या आणि स्वतःला अटक होणार असा गोंगाट करत आहे नवीन SIT. बरं कोण तरी आरोप करत आहे, एक आमदार कोणता तरी त्यांचा, कोणतरी त्यांचा माणूस आहे एक आरोप करतोय अटकेची योजना होती, कोणतरी DCPची साक्ष काढली जाते, त्या DCPचं कॅरेक्टर बघा. एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरून भाजपात गेले. त्याची SIT चौकशी व्हायला पाहिजे की त्यांना कोण का अटक करणार होतं आणि त्या अटकेला घाबरून एकनाथ शिंदे भाजपात गेले. मग त्याची चौकशी करणार का SIT? की देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना हाताशी धरून 2019 साली विरोधी पक्षाचे फोन टॅप केले, त्यांच्यावर पाळत ठेवली, आमदारांना धमक्या द्यायला लावल्या पोलीस खात्याकडून. हा एक गुन्हा नोंद झाला. त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत होती का हे सगळे प्रकरण धागेदुरे माझ्यापर्यंत येतील आणि मला अटक होईल. हा तर सगळ्यात मोठा गुन्हा होता. मग आल्याबरोबर ती SIT का रद्द केली हे त्या शहाण्यांनी सांगावं. जे पुन्हा परत आले आहेत ना, जे शहाणे, त्यांनी सांगावं की तुम्ही हे सगळे गुन्हे रद्द करून काय मिळवलं. तपास पूर्ण व्हायला पाहिजे होता, म्हणजे कळलं असतं कोण कोणाला का अटक करत होतं. तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. वाल्मिक कराडला अटक करायला ज्यांनी एवढा मोठा वेळ घेतला ते आम्हाला सांगतात आम्हाला अटक करणार म्हणून. आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना जे अटक करायला टाळतायत, टाळाटाळ करतायत आणि ज्यांना खरोखर अटक करण्याची गरज होती, ज्यांना मंत्रिमंडळात ठेवलं जात आहे, असे हे सरकार, सरकारचे लोक आता SIT स्थापन करतात की आम्हाला अटक करणार होते. ज्याने गुन्हा केला होता किंवा जे गुन्हा भविष्यात करतील त्यांना कायद्यानं कारवाई व्हायलाच पाहिजे. तुम्ही का कायद्याचे वर आहात की काय? नगरविकास खात्यामध्ये बराच घोळ झाला होता का तेव्हा देखील त्यांना नगरविकास खातं होतं एकनाथ शिंदेंना, आता देखील नगरविकास. नगरविकास खातं हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा अड्डा आहे. भ्रष्टाचाराचं डम्पिंग ग्राउंड आहे. त्याच्याविषयी लवकरच आम्ही देऊ माहिती तुम्हाला. बोला. राऊत काल मंत्री संजय शिरसाट यांनी ही मदत केली. मला सोडावं. राऊत एक प्रश्न आहे हा. की राज ठाकरेंनी विधानसभा निकालांवर संशय व्यक्त केल्यानंतर आज संपादकीय सामना मध्ये भूमिका मांडली गेली आहे. त्यात असं म्हटलं की राज ठाकरे यांना पडलेले प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याला मिळणारे उत्तरही रंजक असेल. या उत्तर संवादाची महाराष्ट्रातील जनता देखील वाट पाहत. बघा, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत. राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा